Hello students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Good evening students and welcome to my channel Easy Geometry with Raj. आता याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये we have to see the solve the following quadratic equation by factorization method. क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करणं म्हणजे काय? ह्या x ची व्हॅल्यू काढणं म्हणजेच त्याचे रूट्स काढणं. काय काय व्हॅल्यू येतात त्याला आपण क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करणं म्हणतो. मग त्याचे 2-3 पद्धती आहेत, 3-4 पद्धती आहे, पैकी एक आहे फॅक्टरायझेशन. मग आता या पद्धतीने इथे विचार करताना पहिले लक्षात ठेवा, ही जी फर्स्ट टर्म आहे तिचा कोएफिशियंट काहीच दिला नाही म्हणजे 1 असतो. मग हा 1 आणि त्याचा साइन पॉझिटिव्ह म्हणून आपण इथे 1 घेतला +1. नंतर ही जी थर्ड टर्म आहे ती आहे +54. ती काय आहे +54. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, याचा कोएफिशियंट आणि लास्ट टर्म. मग हा पण पॉझिटिव्ह हा पण पॉझिटिव्ह आहे, येणारा आन्सर पॉझिटिव्ह येणार आहे आणि 1 × 54 हे +54 होणार आहे. नंतर जी मिडल टर्म आहे, मिडल टर्म जी आहे ती -15 आहे. ती काय आहे -15 आहे. आता ह्या -15ला अशा पद्धतीने हे करायचं की आपल्याला मल्टिप्लिकेशन म्हणजे भाग करायचे याचे की मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह 54 आलं पाहिजे. जर समजा मी असं केलं 1 × 14 केला तर तो 14 येतो, बरोबर आहे. दोन्ही पॉझिटिव्ह असते तर 14 आले असते, पण ह्या दोन्ही टर्म काय आहेत माझ्याकडे, म्हणजे ही जी मधली टर्म येते ही 15 येते, म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन 15 आली पाहिजे. म्हणजेच मला हा 1 पण मायनस घ्यावा लागेल आणि हा 14 सुद्धा मायनस घ्यावा लागेल. म्हणजे लिहिताना मी असं लिहितो मुद्दाम 1 × 14 = मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह आलं पाहिजे. मग दोन्ही पॉझिटिव्ह असते तर पॉझिटिव्ह येतं, पण मिडल टर्म निगेटिव्ह असल्यामुळे मला याला पण निगेटिव्ह घ्यावं लागेल आणि याला पण निगेटिव्ह घ्यावं लागेल. मग मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह होतं आणि 1 × 14 14 येतो, पण आपल्याला काय पाहिजे 54 पाहिजे. मग आपण हे वाढवत जाऊ, इकडे 2 3 4 5 करत जाऊ, इकडे कमी होत जाईल 13 14 15 16 असं जर तुम्ही करत गेलात. समजा आपण या ठिकाणी 8 घेतला -8 × आता इथे किती येईल 15 मधून 8 गेले 7, म्हणजे हा येतो 56 आणि मायनस मल्टिप्लाइड मायनस पॉझिटिव्ह होतो, पण आपल्याला पाहिजे 54. परत चेंज करूया, इथे समजा मी -9 घेतला आणि इथे -6 घेतला तर 9 × 7 = 54 आणि निगेटिव्ह निगेटिव्हचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह, म्हणजे मला हवं ते मिळालं. +54 मल्टिप्लिकेशन झालं आणि दोघांची ॲडिशन -9 आणि -6 एकाच टाईपचं साईन आहे, दोघांची ॲडिशन होईल 9 आणि 6 15 आणि साईन त्याचं मायनस येणार आहे. म्हणजे याचा अर्थ मला याचे फॅक्टर घेताना हे घ्यावे लागतील -9 अँड -6. हे लक्षात आलं कसं चेक केले गेले. मग असं प्रत्येक एक्झाम्पल आपल्यामध्ये आपण लक्षात ठेवावं लागेल. तुम्ही जेव्हा सॉल्व्ह कराल तेवढं सोपं होईल. मग अशा पद्धतीने चेक करून पाहायचं कुठलं होतंय. आता हे जेव्हा सराव जास्त होतो तेव्हा हे मधल्या स्टेप करायची गरज नाही, डायरेक्ट कळतं 9 × 54 आणि हे 15, तर तो सरावाचा भाग आहे. ठीक आहे, मग आपण हे करून पाहिलंय. म्हणजे या ठिकाणी हा -15 जो आहे तो स्प्लिट झाला -9 आणि -6 मध्ये. मग इथे फक्त आपल्याला तसं लिहायचंय, देअरफॉर x² -9x -6x +54 = 0. या दोन टर्मचा विचार करा आणि या दोन टर्मचा विचार करा. याच्यामध्ये मी x कॉमन काढतो. मग x कॉमन पाडल्यामुळे यातला एक निघून गेला, एक x निघून गेला म्हणजे स्क्वेअर गेला, म्हणजे फक्त शिल्लक राहिला x. इथला x निघून गेलाय म्हणजे इथे शिल्लक राहिला फक्त -9. या दोघांमध्ये मी -6 कॉमन काढतो. मग याचा -6 निघून गेल्यानंतर इथे x राहिला, मायनस साईन मी कॉमन काढतोय ब्रॅकेटच्या बाहेर, म्हणून हा जो प्लस आहे तो पण काय होणार आहे मायनस, आणि 6 × 9 = 54. 6 × 9 = 54 = 0. परत ही ब्रॅकेट पण सारखी दोघांमध्ये कॉमन येते, म्हणजे काय येईल x - 9 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये हा x - 6 = 0. आता जेव्हा दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 असतं त्यावेळेस या दोघांपैकी एक ब्रॅकेट 0 असू शकते, कारण दोन्ही पण 0 असतील, पण कमीत कमी एक 0 असते. म्हणजेच काय होईल x - 9 = 0 और x - 6 =
0. देअरफॉर हा -9 तिकडे जाताना प्लस होणार आहे. 0 + 9 म्हणजे 9. x = 9 और x = 6. मग the roots of given equation are 9 and 6. म्हणजे आपण ह्या इक्वेशन मध्ये जर x ची किंमत 9 टाकली तरी उत्तर 0 येतं किंवा 6 टाकली तरी उत्तर 0 येतं. अशा पद्धतीने आपण ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट केलेत. ही मेथड जी आहे लक्षात ठेवा. हे खूप असं गोंधळाचं वाटतं तर बाजूला घेऊ आपण थोडंसं. तर या पद्धतीने हे लक्षात ठेवा. स्प्लिट कसं झालं तर आपल्याला ते चेकच करून पाहावं लागेल, त्याशिवाय समजणार नाही. आणि प्रॅक्टिस जेव्हा जास्त होईल त्यावेळेस हे सोपं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. x² + x - 20 = 0. पुन्हा x² चा कोएफिशियंट 1 आहे म्हणजे तो 1 इथे येईल. तो पॉझिटिव्ह 1 आहे. त्याला मल्टिप्लाइड आपण करणार लास्ट टर्म दॅट इज -20 आणि प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस येतं ते येणार आहे 20. आणि मिडल टर्म जी आहे ती आपल्याकडे याचा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे. मग ती आहे +1. मग आता हे स्प्लिट कसं करणार? ओके, आता हे करताना इथे आपल्याला असा विचार करावा लागेल की मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह आलं पाहिजे आणि ॲडिशन त्याची पॉझिटिव्ह आली पाहिजे किंवा सबट्रॅक्शन पॉझिटिव्ह आली पाहिजे. ओके, म्हणजे एक गोष्ट लक्षात येते की हे स्प्लिट होताना एक टर्म पॉझिटिव्ह असणार आहे आणि दुसरी टर्म निगेटिव्ह असणार आहे. पण ते जे दोन नंबर येतील त्या दोघांमधला डिफरन्स फक्त 1चा पाहिजे. आणि म्हणजे ती पॉझिटिव्ह टर्म जी असेल ती ह्या निगेटिव्हपेक्षा 1ने जास्त असणार आहे. मग आता तो विचार करताना आपल्याला 20चे फॅक्टर पाडायचा विचार करावा लागेल. 20चे फॅक्टर काय काय होऊ शकतात? तर 20 म्हणजे 2 × 10. ओके, नंतर अजून 4 × 5. आणखी मला वाटतं फार काही स्प्लिट होणारच नाही आता तो. बरोबर आहे. मग या दोन पेअर पैकी ही पेअर आपल्याला जर आपल्यासाठी सोपी वाटते. कसं की दोघांचं मल्टिप्लिकेशन 20 होतं. बरोबर आहे. आणि दोघांमध्ये एकाचाच फरक आहे बघा. हा 4 आहे, हा 5 आहे. दोघांमध्ये एकाचाच फरक आहे. म्हणजे इथे पण एकाचाच फरक आहे हा. म्हणजे जर आपण ह्या 5ला +5 म्हटलं आणि याला -4 म्हटलं तर आपल्याला पाहिजे ते मिळतं. दोघांचं मल्टिप्लिकेशन -20 येतं वरती दिलेलं इथे. आणि दोघांची जर ॲडिशन केली तर 5 - 4 होतो म्हणजे 1 उरतो. म्हणजे तो काय उरतो? +1 उरतो. म्हणजे आपलं काम भागलंय तिथे. फक्त पुट करा. x² + 5x - 4x - 20 = 0. परत याच्यात कॉमन काढा, याच्यात कॉमन काढा. x निघाला, इथे x शिल्लक राहिला, प्लस फक्त 5. इथला -4 कॉमन काढा, इथे फक्त शिल्लक राहिला x. हा मायनस साईन बाहेर आल्यामुळे ब्रॅकेटच्या हे मायनसचं प्लस झालं आणि 4 × 5 = 20 झालं. = 0. ही ब्रॅकेट याच्यात पण कॉमन आहे. x + 5 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x - 4 = 0. पुन्हा या दोघांपैकी कुठली तरी एक ब्रॅकेट 0 असेल. x + 5 = 0 और x - 4 = 0. हा +5 इकडे तर मायनस होणार आहे. 0 - 5 म्हणजे -5. देअरफॉर x = -5 और x = हा -4 इकडे प्लस होईल 4. देअरफॉर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर -5 और 4. म्हणजे या x ची किंमत एक तर -5 असेल किंवा एकतर 4 असणार आहे. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. 2y² + 27y + 13. हे एक्झाम्पल सॉल्व करताना साईनकडे खूप लक्ष द्या. प्लस आहे की मायनस आहे. ओके, याचा कोएफिशियंट काय? +2. त्याला मल्टिपल करा +13. दोघांचं मल्टिप्लिकेशन येणार आहे +26. ओके, नंतर मिडल टर्म जी आहे ती 27 आहे, पॉझिटिव्ह 27 आहे. ही आता आपल्याला स्प्लिट करावी लागेल. ओके, मग आता याचे फॅक्टर काय पडू शकतात असे 27 येण्यासाठी? काय काय करू शकतो आपण? 2 × 13 तर करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. 13 × 2 = 26. ओके, आणखी असा फॅक्टर करू शकतो ना 26 × 1. झालं. आता फक्त साईनचा विचार करायचा आहे. सगळेच पॉझिटिव्ह आहे, फार काही टेन्शन घेण्याची गरज
नाहीये. मग सरळ सरळ काय होईल, फक्त इकडे 26 घ्या प्लस 26, हा पण +1 असेल, दोघांची ॲडिशन +27, संपलं. सोपं उदाहरण एकदम. देअरफॉर 2y² प्लस 26y प्लस 1y प्लस 13 इज इक्वल टू 0. देअरफॉर 2 कॉमन काढा, 2y कॉमन काढा, याच्यात काय काढा 2y, म्हणजे काय होईल, इथं फक्त y राहिला प्लस इथे 13 राहिला कारण y बाहेर गेला. इथे काय कॉमन निघेल, इथे काहीच नाही कॉमन, म्हणजे 1 कॉमन आहे, 1 इथे शिल्लक राहिला, y प्लस 13 इज इक्वल टू 0. देअरफॉर y प्लस 13 हा कॉमन आला दोघांमध्ये आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. मग दोन्हीपैकी एक ब्रॅकेट निगेटिव्ह, 0 इज इक्वल टू 0 और 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर हा तिकडे जाईल, y इक्वल टू -13 और 2y इक्वल टू -1, हा 2 तिकडे डिवाइड न्या और y इक्वल टू 1/2. देअरफॉर द रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन आर -13 और -1/2. या पद्धतीने. Okay, now see the next example. 5m² equal to 22m plus 15. थोड़ा सा रीअरेंज करा. Therefore 5m² हा प्लस 22 इकडे येतं ना, -22, हा सुद्धा -15 इज इक्वल टू 0. आता फर्स्ट टर्म आपली +5, त्याला मल्टिपल करायचं आपल्याला -15 इज इक्वल टू किती होणार आहे, हा प्लस आहे हा मायनस आहे, म्हणजेच मल्टिप्लिकेशन मायनस येईल. 15 × 5 दॅट इज 75. ओके, आता मिडल टर्म आपल्याकडे मायनस आहे, -22 ही स्प्लिट करावी लागेल. आता ही -22 कशी स्प्लिट होईल, टेक्निक लक्षात ठेवावं लागेल. दोघांचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येत आहे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ एक टर्म यातली जे आपण भाग करू, त्याचे विभाजन करू, ती एक टर्म जी आहे पॉझिटिव्ह असणार आहे आणि दुसरी निगेटिव्ह असणार आहे, हे लक्षात ठेवा. मग आता या ठिकाणी निगेटिव्ह साईन येत आहे, म्हणजे याचा अर्थ जी मोठी घेऊ आपण ती पॉझिटिव्ह असणार आहे. आता याचं काय काय भाग पाडू शकतो आपण, इथे 5 × 15 करता येईल 75चे. ओके, आणखी काय करता येईल की ज्याचं मल्टिप्लिकेशन 75 येतं, कसं करणार, त्यासाठी फॅक्टर पाडून घेतलं तर आणखी सोपं होतं, पण काही गोष्टी ओरली जमत असतील तर चांगली गोष्ट आहे. ओके, समजा याचे फॅक्टर मी केले, समजा 5 × 3 असेच फॅक्टर यायचे सगळे, 25 × 75. ओके, आता लक्षात येतं थोडंसं आपल्या, एक तर हे फॅक्टर घेऊ शकता किंवा हे घेऊ शकता. मग हे दोन्ही जर एकत्र केले तर 25 होतात, × 3 25 × 75 होतात. बरोबर जुळतोय आपलं ते. आता इथे डिफरन्स बघा, हा 22 आला पाहिजे, म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स 3चा, ओके, दोघांमध्ये डिफरन्स 3चा पाहिजे, म्हणजेच आपण घेणार 25 आणि 3. त्यापैकी इथे मायनस येत आहे म्हणून ह्या मोठ्याला मायनस साईन द्या 25 आणि याला प्लस साईन द्या 3. पुटअप करा. 5m² -25m प्लस 3m -15 इज इक्वल टू 0. याच्यात कॉमन काढा, याच्यात कॉमन काढा, याच्यात 5m कॉमन निघतोय, इथे उरला फक्त m, इथे राहिलं 5 ने डिवाइड केलं तर 5, इथे +3 कॉमन निघतोय, इथे राहिलं m -3 × 15 बरोबर 0. देअरफॉर हा परत कॉमन आहे मल्टिपल यांना, तो एकदाच घ्या, m - 5 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 5m + 3 इज इक्वल टू 0. देअरफॉर m - 5 इज इक्वल टू 0 और 5m + 3 इक्वल टू 0. हा -5 तिकडे त्यांना प्लस होणार आहे, m = 5 और 5m इज इक्वल टू हा +3 इकडे -3. देअरफॉर m = -3/5 और देअरफॉर द रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन आर 5 और -3/5. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या.
Okay, now see the next example. 2x square minus 2x plus 1/2 is equal to 0. आता एक काम करूया आपण. इथे जर आपण 2 कॉमन काढला, तर काय होऊ शकतं, किंवा एक काम करू, सगळ्यांचं डिनॉमिनेटर सारखा करून टाकू. याचा डिनॉमिनेटर काहीच दिला नाही म्हणजे 1 आहे, याचा काहीच नाही म्हणजे 1 आहे, आणि याचा 2 आहे. म्हणजे आपण काय करणार, याचा डिनॉमिनेटर 2 करण्यासाठी याला 2 ने मल्टिपल करा, याला 2 ने मल्टिपल करा, काय होईल. देअरफॉर 4x स्क्वेअर मायनस 4x प्लस 1 आणि सगळ्यांचं डिनॉमिनेटर 2 इज इक्वल टू 0. हा 2 इकडे मल्टिपल आणा, 2 इंटू 0 0 झाला. म्हणजे काय, 4x स्क्वेअर मायनस 4x प्लस 1 इज इक्वल टू 0. पुन्हा आता याचा कोएफिशियंट 4 आहे, याचा 1 आहे, मग प्लस 4 मल्टिप्लाइड प्लस 1 इज इक्वल टू प्लस 4. 4 1 4 आणि मधलं मायनस 4. त्याचं स्प्लिट काय करणार, काय दोनच फॅक्टर पडतील, 2 इंटू 2 फक्त 4 करण्यासाठी, आणि मधलं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह आहे आणि इथे निगेटिव्ह येतं, म्हणजे दोन्ही टर्म निगेटिव्ह घ्यावे लागतील, -2 आणि -2. देअरफॉर 4x स्क्वेअर मायनस 2x मायनस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. यात कॉमन काढा, यात कॉमन काढा, यात कॉमन काढताना 2x कॉमन काढा, 2x इंटू 2 उरला, x उरला, -1. इथे कॉमन काढताना -1 कॉमन काढा, काय कॉमन निघेल, -1. म्हणजेच हे मायनस साईन बाहेर आल्यानंतर हा प्लस झाला, हा प्लसचा मायनस झाला, 0. हा पण तिथे कॉमन आहे. देअरफॉर 2x मायनस 1 आणि दुसऱ्या याच्यामध्ये 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय, हा 2x मायनस 1चा स्क्वेअर आहे. जो वरती आपल्याला दिलेला होता तो काय होता, 2x मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. साईनमध्ये कुठेही चेंजेस नाही आहे, बरोबर आहे, तेच आहे. मग देअरफॉर आता इथे दोन्ही सारखे आहे त्याच्यामुळे एकदाच घ्या, 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर 2x इज इक्वल टू 1 आणि देअरफॉर x इक्वल टू 1/2. मग सिंगल रूट आलं. देअरफॉर द रूट ऑफ गिव्हन इक्वेशन इज 1/2. त्याचं रूट काय आलं, 1/2. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. इथे ॲक्च्युली खरं तर एकच रूट येत आहे, 1/2, पण दोन्ही सारखे येतात. तुम्हाला जर 2 रूट असं क्वाड्रेटिक इक्वेशन म्हटल्यानंतर 2 जनरल रूट्स येतात, म्हणून आपण त्या पद्धतीने घेतो. आणि तसं लिहायचं तर इथं परत लिहू शकता तुम्ही, 2x मायनस 1 इक्वल टू 0. मग परत तेच होणार आहे, x इक्वल टू 1/2. म्हणजे इथे लिहिताना हे सिंगल लिहिलं तरी चालतं, किंवा अनेक क्वेश्चनात लिहायचं असेल तर रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन आर 1/2. आता इथं ऑर ऐवजी अँड म्हणा, अँड 1/2. अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये पण तेच करा, ऑर नका म्हणू शकतो, अँड म्हणा. तर या पद्धतीने तुम्ही लिहू शकता, काय अडचण नाही. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. 6x मायनस 2/x इक्वल टू x. एक काम करूया, याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 मानूया आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाका. काय होईल, 6x स्क्वेअर मायनस याने याला मल्टिपल केलं तर 1 इंटू 2 2 आणि डिनॉमिनेटर आला x इज इक्वल टू 1. आता हा डिनॉमिनेटरचे x इकडे मल्टिपल आणा, काय होईल, 6x स्क्वेअर मायनस 2 इक्वल टू 1x. याला इकडे आणा, 6x स्क्वेअर हा इकडे येताना -1x होईल, -2 इज इक्वल टू 0. आता आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये आलं आहे क्वाड्रेटिक इक्वेशनच्या. आता याला आपण कोएफिशियंट 6 आहे आणि हा -2 आहे, मग 6 प्लस आहे त्याला मल्टिपल -2 आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन -12 येणार आहे. ओके, आणि मिडल टर्म -1 आहे. कोणते दोन फॅक्टर आपण घेऊ शकतो, तर त्या 12 वरती डिपेंडेंट आहे. मग 12चं जर आपण हे केलं तर काय फॅक्टर पडतील, 2 इंटू 6 पडतील. ओके, नंतर 3 इंटू 4 पडतील, 6 इंटू 2 उलटं गेलं तर ते होणार आहे. याच्या पलीकडे फॅक्टर नाही आहे. इथे आता एक गोष्ट लक्षात येते, मल्टिप्लिकेशन मायनस आहे, म्हणजे या ज्या दोन फॅक्टर आपण घेऊ त्यापैकी एक पॉझिटिव्ह असणार, एक निगेटिव्ह असणार आहे. त्यापैकी इथे कोण शिल्लक राहिले, निगेटिव्ह, म्हणजेच जो मोठा असेल तो निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे आपल्याला घेताना काय घ्यावं लागणार आहे, -4 आणि +3, -4 आणि +3. मग दोघांची ॲडिशन केली तर -1 येते.
इथे पुटअप करा. 6x² मायनस 4x प्लस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. इथे आता कॉमन काढता आपण 2x कॉमन काढणार आहे. 2x इथे उरला 3x मायनस 2. इथे या दोघांमध्ये कॉमन निघताना 1 निघेल. 3x मायनस 2. देअरफॉर 3x मायनस 2 सेकंड ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर 3x मायनस 2 इक्वल टू 0 और 2x प्लस 1 इक्वल टू 0. इथे घेऊया. हा मायनस 2 इकडे त्यांना प्लस होणार आहे म्हणजे काय होईल 3x इक्वल टू 2. देअरफॉर x इक्वल टू हा तिकडे जाताना डिवाइड होणार आहे 2/3. आणि इथं जे शिल्लक राहिलंय ऑरमध्ये और 2x इक्वल टू हा प्लस 1 तिकडे जाताना -1 और x इक्वल टू -1/2. दोन रूट आले, एक पॉझिटिव्ह आलं आणि दुसरं निगेटिव्ह आलं. मग आपण लिहिताना काय लिहिणार आहे देअरफॉर द रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन्स आर 2/3 अँड -1/2. अँड शब्द वापरा. अगोदरच्या काही उदाहरण चुकून आपल्याकडून ऑर वापरला गेलाय तर अँड वापरत जा, कारण दोन्ही व्हॅल्यू तिथे टाकल्यानंतर हे जे इक्वेशन आहे ते सॅटिस्फाय होतं. Okay, now see the next example. √2x² plus 7x plus 5√2 is equal to 0. आणि आपल्याला त्याचे रूट्स फाइंड आउट करायचे. आता पुन्हा आपल्या नेहमीच्या पद्धतीने काय करणार, याचा कोएफिशियंट √2 आहे इथला. मग √2 हा पॉझिटिव्ह आहे, त्याला मल्टिपल करतोय हा 5√2 इज इक्वल टू. आता दोघं पॉझिटिव्ह, मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह येणार आहे नो डाऊट. मग आता याच्या बाहेर 1 आहे, दिला नाही म्हणजे 1, आणि याच्या बाहेर 5 आहे. 1 आणि 5चं मल्टिप्लिकेशन 5 झालं. ओके, आणि हा रूटमध्ये हा रूटमध्ये, मग मल्टिप्लिकेशन करताना पण रूटमध्ये होईल. काय होईल रूटमध्ये 2 × 2 म्हणजे 4 झाला, पण 4चं स्क्वेअर 2 येतं म्हणजेच काय होईल 5 × 2 इज इक्वल टू 10. म्हणजे थोडक्यात या दोघांचं मल्टिप्लिकेशन 10 आहे. ओके, आणि मिडल टर्म जी आहे आपल्याकडे ती आहे 7. ही मिडल टर्म काय आहे 7. मग आता 7 इथे आपण करताना याचे फॅक्टर काय पाडू शकतो असे की ज्यांची ॲडिशन 7 येईल आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे बाकीचा विचार करायची गरजच नाही. सरळ सरळ दिसतंय. या 10ला जर आपण 2 × 5 केलं तर 10 होतो आणि दोघांचे ॲडिशन 7 होते. फार काही विचार करायची गरजच नाही आहे. चला पुटअप करा. इथे एक घ्या 2x, दुसरा घ्या 5x. 2x इथला 5x संपलं. एक काम करूया, थोडं उलटं करू. ही खालच्या स्टेपला ॲडजस्ट करण्यासाठी उलटं करूया. मोठा इकडे घेऊ तरी पण चाललं असतं, काय अडचण नाही. 5x आणि 2x काय अडचण नाही. ओके, आता पुढचा खरा प्रश्न आहे, या दोघांमध्ये काय कॉमन निघू शकतं, तर x कॉमन निघणार आहे. ओके, म्हणजे याचा उरला काय √2x आणि इथे उरला 5. आता प्रश्न आहे, या दोघांमध्ये तुम्ही √2 कॉमन काढताय बरोबर आहे, पण इथं 2 दिलाय. पण 2 म्हणजे काय, 2 म्हणजे काय √2 मल्टिप्लाइड √2 असा अर्थ आहे त्याचा. म्हणजे ह्या 2 ऐवजी आपण काय कन्सिडर करणार √2 × √2. त्यातला एक √2 काढून घेतला बाहेर तर इथला काय उरला फक्त √2x फक्त. हे स्प्लिट कसं झालं समजलं का, हे लक्षात घ्या. आणि याच्यातला काय उरला √2 बाहेर गेल्यानंतर फक्त 5. ह्या स्टेप माहीत असू द्या. जे ब्रॅकेटमध्ये होतं ते आपलं बरोबर आलं. आता ही ब्रॅकेट आणि ही ब्रॅकेट कॉमन झाली बरोबर आहे, म्हणजेच ती इकडे येईल आणि ही उरलेली x प्लस √2 पुढे घेतली त्यांनी, म्हणजे इथे काय आली फक्त √2x प्लस 5. मग तो x प्लस √2 आहेच इकडे √2x प्लस 5. म्हणजेच हा काय होणार आहे +5 तिकडे त्यांना मायनस होईल आणि हा √2 डिवाइड होईल. म्हणजे उत्तर आलं आपलं -5/2. ते तर सॉल्व्ह करूनच दिलंय. म्हणजे इथे काय -5/2. या पद्धतीने एक एक स्टेप लक्षात ठेवा. खरं चेंज इथे होतोय. 2चं स्प्लिट करताना √2 × √2 करायचं, म्हणजे त्यातला तो कॉमन निघेल. एक मिनिट, इथे या ठिकाणी 5 इकडे येताना √2 येणार आहे ना, म्हणजे आपण नुसतं 2 लिहिलंय, त्याला √2 लिहिलं पाहिजे. इथे √2 लिहिला पाहिजे आणि इथे सुद्धा
√2 लिहिला पाहिजे. थोडंसं करेक्शन करून घ्या. Okay, now see the next example. 3x square minus 2 root 6x plus 2 is equal to 0. आणि हा स्टार क्वेश्चन आहे, थोडंसं विचार करायला लावणारा क्वेश्चन आहे. बघूया, सोपा होईल तो. याचा कोएफिशियंट 3, याचा 2, दोन्ही प्लस आहेत म्हणजे मल्टिप्लिकेशन 3 × 2 इज इक्वल टू 6 होणार आहे. ओके, आता मिडल टर्म जे आहे ती -2 √6 आहे. थोडंसं स्प्लिट करूया. काय होईल स्प्लिटिंग बघा. 3x² मायनस इथे √6x परत -√6x + 2 असं केलं. कारण हा -1 आणि हा -1 काहीच नाही म्हणजे -1 आहे आणि -1 -2 होतो. हे स्प्लिट केलं या दोन पद्धतीने. आता आपण थोडंसं रिअरेंज करू परत याला. आता √6 जो असतो तो √6 आपण असा लिहू शकतो ना, √3 × √2, √3 × √2, किंवा 2 असेल तर 2ला पण आपण असं लिहितो √2 × √2. 3 असेल याला पण असं लिहितो √3 × √3. तेवढंच फक्त इथं वापरायचं आहे. या 3 ऐवजी काय लिहायचं, √3 डॉट √3x डॉट म्हणजे मल्टिप्लाइड x². ओके, मायनस याला काय करणार √3 × डॉट √2x, याला पण तेच √3 डॉट √2x आणि हा सुद्धा √2. थोडी जागा लागेल आपल्याला जास्त. √2 × √2 इज इक्वल टू 0. या पद्धतीने. आता सोपं आहे. या दोघांमध्ये काय कॉमन निघतो तो बघा आणि या दोघांमध्ये काय निघतो तो बघा. इथे काय कॉमन निघेल आपला √3. √3 निघाला की इथे शिल्लक राहिला √3x कॉमन काढा. √3x इथं राहिला √3x शिल्लक राहिला. एक बाहेर गेला, एक मध्ये राहिला, x आणि x मध्ये राहिला. इथला √3x गेला म्हणजे √2 राहिला. इथे कॉमन काढा, √2 कॉमन काढा बाहेर, √2 इथे शिल्लक राहिला √3x आणि इथला एक उरला √2 इज इक्वल टू 0. मायनस मायनस यस, हे मायनस साईन बाहेर आल्यामुळे या प्लसचं पण इथे काय होणार आहे मायनस होणार आहे. आता ही ब्रॅकेट आणि ही ब्रॅकेट कॉमन आहे म्हणजेच काय झालं √3x मायनस √2 आणि दुसऱ्या याच्यामध्ये √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. देअरफॉर √3x मायनस 2 इज इक्वल टू 0 और √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. हा मायनस रूट तिकडे प्लस होणार आहे म्हणजे काय होईल √3x इज इक्वल टू प्लस √2 आणि हा याला डिवाइड करणार आहे म्हणजेच काय होईल x इक्वल टू √2 अपॉन √3. इथे डायरेक्ट आपल्याला तेच मिळणार आहे सारखंच असल्यामुळे. और x इक्वल टू √2 अपॉन √3. या दोघांनाही एकाच रूटमध्ये लिहिता येतं म्हणजेच काय होईल x इक्वल टू √2/3 असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे आपलं आन्सर आलं. देअरफॉर द गिव्हन रूट्स आर किंवा द रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन म्हणा. द रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन आर या फॉर्मॅटमध्ये लिहा किंवा हे लिहा कोणतंही चालेल. √2 अपॉन √3 अँड √2 अपॉन √3 कोणती एक मेथड चालेल. Okay, now see the next example. 2m into bracket m minus 24 is equal to 50. 2m ने मल्टिपल करून टाका. काय होईल 2m into m that is 2m square minus 2 into 24 48m is equal to 50. हा 50 इकडे जाणार मायनस होणार आहे. 2m square minus 48m minus 50 is equal to 0. 2 कॉमन काढा सगळ्यांमधून. काय होईल 2 into bracket m square minus 24m minus 25 is equal to 0. हा जो 2 आहे इकडे डिवाइड करा. 0ला 2 ने डिवाइड केल्याने काही फरक पडत नाही म्हणजे 0च राहतो. म्हणजे m square minus 24m minus 25 is equal to 0. आता याचा कोएफिशियंट 1 झाला.
आता 1 आणि -25 +1 मल्टिप्लाइड -25 इज इक्वल टू -25. ओके. आणि मिडल टर्म आहे आपल्याकडे -24. ती स्प्लिट करायची आपल्याला. त्याच्यावरून 25चे फॅक्टर आपण 5 × 5 करू शकतो, पण दोघांची बेरीज 10च होईल, म्हणजे 24 येऊ शकत नाही. मग काय करणार तर 25 × 1. 25 × 1. मग गुणाकार निगेटिव्ह येतोय, म्हणजेच काय होणार आहे, मोठी टर्म आपण निगेटिव्ह घेणार आहे आणि ही पॉझिटिव्ह घेणार आहे. कारण इथलं टर्म निगेटिव्ह आली म्हणून मोठी निगेटिव्ह घेतली. ही पॉझिटिव्ह असती तर 25 पॉझिटिव्ह घेतला असता. म्हणजे काय घेतला -25 आणि +1. पुटअप करा. m² -25m +1m -25 इज इक्वल टू 0. दोघांमध्ये m कॉमन काढा. m इंटू ब्रॅकेट m -25. इथे +1 कॉमन काढा. 1 -25 इक्वल टू 0. देअरफॉर m -25 सेकंड ब्रॅकेट m +1 इज इक्वल टू 0. m -25 इज इक्वल टू 0 और m +1 इक्वल टू 0. हा -25 तिकडे जाताना प्लस होणार आहे. m इज इक्वल टू 25 और m इज इक्वल टू हा +1 तिकडे -1. देअरफॉर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर 25 and -1. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. ओके. नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. 25 m² इक्वल टू 9. एकदम इझी क्वेश्चन आहे. हा 25 इकडे डिवाइड करा, काय होईल m² इक्वल टू 9/25. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. बोथ साइड्स. देअरफॉर m इज इक्वल टू 9 हा 3चा स्क्वेअर आहे आणि 25 हा 5चा. पण इथे स्क्वेअर करताना एखादा पॉझिटिव्ह नंबर असला तरी त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह होतो, एखादा निगेटिव्ह नंबर असला तरी पॉझिटिव्ह होतो. म्हणून हे व्हॅल्यू काय येणार आहे +- म्हणून m इज इक्वल टू 3/5 और m इज इक्वल टू -3/5. देअरफॉर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर पॉझिटिव्ह 3/5 अँड निगेटिव्ह 3/5. हे निगेटिव्ह साईन तुम्ही 3ला देऊ शकता, 5ला देऊ शकता, मिडलला ठेवू शकता. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. ओके. नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. 7m² इक्वल टू 21m. इझी एक्झाम्पल आहे. हा 7 याला डिवाइड करून टाका 21ला, म्हणजे उरला काय m² इज इक्वल टू 3m. हा 3m इकडे आणा. m² -3m इज इक्वल टू 0. आता याचे फॅक्टर पाडताना m कॉमन निघणार आहे. इथे m -3 इक्वल टू 0. देअरफॉर m इक्वल टू 0 और m -3 इक्वल टू 0. देअरफॉर और m इक्वल टू 3. देअरफॉर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर 0 and 3. राईट डाऊन. ओके. जर टीचिंग आवडलं असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. Okay, now see the practice set 2.3. Solve the following by completing the square method. First example is x² plus x minus 20 is equal to 0. आता या ठिकाणी हे जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे सॉल्व करताना आपल्याला स्क्वेअर मेथडने जायचं आहे. आता स्क्वेअर मेथड वापरताना आपल्याला असं बघायचं आहे की फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म याच्यावरून जी लास्ट टर्म काय असेल ती शोधायची आणि ती शोधल्यानंतर आपल्याला पुढचं एक्झाम्पल सॉल्व करणं
सोपं होऊ शकतं. आता त्यासाठी आपण काय करणार की लास्ट टर्म इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ मिडल टर्म डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण वापरणार लास्ट टर्म काढण्यासाठी. नाउ सी LT इज इक्वल टू लास्ट टर्म दॅट शॉर्ट फॉर्म LT. एक्सचं मिडल टर्म जे आहे एक्स त्याचा कोएफिशिएंट 1 आहे 1/2 म्हणजे +1 तो साईनसह घेतला तर ब्रॅकेटचा स्क्वेअर. 1 लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल. LT इज इक्वल टू 1/4. ओके, म्हणजे ती थर्ड टर्म जी आहे ज्याला आपण लास्ट टर्म म्हणतोय ती 1/4 असेल. ती ॲड करा आणि सबस्ट्रॅक्ट करा. नाव x² + x + 1/4 ॲड केली आहे म्हणून तीच सबस्ट्रॅक्ट पण करा कारण इक्वेशनची व्हॅल्यू बदलायला नको. -1/4 - 20 इज इक्वल टू 0. आता पहिल्या 3 टर्म आपण ठरवायचं आहे की ही कुठल्या याचा परफेक्ट स्क्वेअर आहे. मग समजा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab + b². हा फॉर्म्युला. मग x² म्हणजे काय aचा स्क्वेअर म्हणजेच x प्लस 1/4 म्हणजे तो b² आहे. मिडल टर्म आपण ठरतोय 2ab वरून. 1/4 हा 1/2चा स्क्वेअर आहे म्हणजेच ब्रॅकेट स्क्वेअर झाला. -1/4 - 20 त्याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 इज इक्वल टू 0. x + 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस डिनॉमिनेट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल 1 -80/4 x + 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर तसं करू नका कारण मग त्याचा अर्थ बदलून जाईल. थोडंसं चेंज करा कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस घेतल्यामुळे ते दोघांचं मायनस होऊन जाईल. मग मायनस फक्त 1चं आहे मग -1 मायनस त्याचं हे करूया डिनॉमिनेटर सारखा करूया म्हणजेच 80/4 इज इक्वल टू 0. देअरफॉर x + 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर डिनॉमिनेटर सारखा आहे. न्युमरेटरची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन काय जी असेल ती होईल. ते झालं -81/4 इज इक्वल टू 0. x + 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर तो तिकडे ट्रान्सफर करा. आता 81 हा 9चा स्क्वेअर आहे आणि 4 हा 2चा म्हणून 9/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथलं स्क्वेअर लिहायचं राहून गेलाय. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. देअरफॉर x + 1/2 इज इक्वल टू तर पॉझिटिव्ह साईन असेल तरी स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो निगेटिव्ह असेल तरी निगेटिव्ह येतो म्हणून त्याचा स्क्वेअर रूट काढताना काय होणार आहे प्लस मायनस 9/2 म्हणजेच x + 1/2 इक्वल टू 9/2 और x + 1/2 इक्वल टू -9/2. ते परत घेऊया इकडे x + 1/2
इक्वल टू 9/2 और x प्लस 1/2 इक्वल टू -9/2. तिकडे सबस्ट्रॅक्ट करा तो 9/2 -1/2 और x इक्वल टू -9/2 -1/2. डिनॉमिनेटर सारखा आहे, न्यूमरेटरची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन. 9 - 1 इक्वल टू 8 -/2 और x इक्वल टू -9 - 1 -10/2. x इक्वल टू 4 और x इक्वल टू -10/2, that is -5. Therefore the roots are 4 and -5. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. आता हे जर आपण पहिल्या मेथडनं सॉल्व केलं असतं फॅक्टरायझेशन मेथडने तर खूप सोपं झालं असतं. पण जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल की स्क्वेअर मेथडच वापरा तर त्यावेळेस तुम्हाला तेच वापरावं लागणार आहे. आणि जेव्हा नुसतं सॉल्व करा किंवा रूट्स काढा म्हटलं जाईल त्यावेळेस तुम्ही कोणतीही मेथड वापरू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल. x² + 2x - 5 = 0. आता इथे आपल्याला स्क्वेअर मेथड वापरल्याशिवाय पर्याय नाही, कारण आपण फॅक्टरायझेशन मेथडने ते सॉल्व करू शकत नाही किंवा अडचणी येतील. मग लास्ट टर्म इक्वल टू कोएफिशियंट ऑफ मिडल टर्म अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर LT इक्वल टू 2/2 ब्रॅकेट स्क्वेअर. Therefore LT equal to 1 square is equal to 1. 1 ॲड करा आणि सबस्ट्रॅक्ट करा. -1 ॲड केला म्हणून परत तो ॲड आणि सबस्ट्रॅक्ट. -5 = 0. x² + 2x + 1 हा कशाचा स्क्वेअर असणार आहे? x + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. -6 is equal to 0. ट्रान्सफर करा तिकडे. x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 6. स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. Therefore x + 1 is equal to ±√6. और x + 1 is equal to -√6. ट्रान्सफर करा 1 तिकडे. √6 - 1 और x इक्वल टू -√6 - 1. किंवा उलटं लिहू शकता तुम्ही. x इक्वल टू -1 + √6 और x इक्वल टू -1 - √6. These are the two roots. The roots are व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. Now see the third example. m² - 5m = -3. थोडंसं रिअरेंज करूया त्याला. m² - 5m + 3 = 0. त्या फॉर्मॅटमध्ये आणलं. ax² + bx + c. LT कोएफिशियंट ऑफ मिडल टर्म -5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस असो किंवा प्लस असो
25/4 25/4 ॲड करा, तोच सबस्ट्रॅक्ट करा, +3 = 0. आता हा परफेक्ट स्क्वेअर कशाचा बघा, यम इथे मायनस असल्यामुळे आपल्याला मायनस घ्यावा लागेल. 25/4 म्हणजेच काय, 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस, आता त्याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 असतो. त्याचा डिनॉमिनेटर सारखा करा, 4 करा, मग -25 -25/4 + 12/4 = 0. m - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर -25 + 12 डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणजेच त्याला -13 -25 + 12/4 = 0. पुढे m - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि यांचं सबस्ट्रॅक्शन होणार आहे -13/4 = 0. तो तिकडे ट्रान्सफर करा. = 13/4. Take square root of both sides. m - 5/2 = +-13/4 स्क्वेअर रूटमध्ये तो प्लस मायनस असणार आहे. 5/2 = 13/2 प्लस मायनस = √13/2 और m - 5/2 = √13/2 और √13/2 + 5/2 और m = -√13/2 + 5/2. So m is equal to √13 + 5/2 और -√13 + 5/2. दोन्ही प्रकारे तुम्ही लिहू शकता. The roots are व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. आता हे एक्झाम्पल सॉल्व करताना y² कोएफिशियंट 1 पाहिजे. तिथं तो 9 आहे, तर 9ने सगळ्यांना डिवाइड करा. डिवाइड ईच टर्म बाय 9. का तर कोएफिशियंट 1 पाहिजे. y² -12/9y + 2/9 = 0.
थोडं सिम्प्लिफाय करूया. वाय स्क्वेअर मायनस 3ने डिवाइड करा. 4/3y प्लस 2/9 इज इक्वल टू 0. लास्ट टर्म फाइंड आउट करायची. कोएफिशिएंट ऑफ मिडल टर्म घ्यावा लागेल. कोएफिशिएंट ऑफ मिडल टर्म LT इज इक्वल टू 4/3 मायनस और प्लस कोणताही घेतलं तरी चालेल. 4/3/2 ब्रॅकेट स्क्वेअर LT इज इक्वल टू 4/3. त्याला डिवाइडेड बाय 2 आहे. तो मल्टिपल लिहायचा असेल तर 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 2 4ला डिवाइड करेल. 2 रिमेनिंग असेल तिथे. LT इज इक्वल टू 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर LT इज इक्वल टू 4/9. 4/9 ॲड करा, सबस्ट्रॅक्ट करा. वाय स्क्वेअर मायनस 4/3y प्लस 4/9 मायनस 4/9 प्लस 2/9 इज इक्वल टू 0. वाय स्क्वेअर म्हणजे तो वायचा स्क्वेअर असेल आणि इकडे मिडल टर्म मायनस आहे म्हणून मायनस घेतलं आणि इथे डिनॉमिनेटर सारखा आहे, न्युमरेटरची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन. -4 + 2/9 इज इक्वल टू 0. y -2/3 ब्रॅकेट स्क्वेअर -2/9 इज इक्वल टू 0. तिकडे ट्रान्सफर करा. y -2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2/9. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. y -2/3 ब्रॅकेट स्क्वेअर स्क्वेअर रूट घेतो आहे आपण, याची गरज नाही ब्रॅकेटची. प्लस मायनस 2 परफेक्ट स्क्वेअर नाही तर रूट 2 मध्ये जाईल आणि डिवायडेड बाय 9 हा 3चा स्क्वेअर आहे 3. y -2/3 इज इक्वल टू √2/3. हा तिकडे ॲड करा. √2/3 प्लस 2/3 और y इक्वल टू -√2/3 प्लस 2/3. डिनॉमिनेटर सारखा आहे, सर्व न्युमरेटरचे ॲडिशन. √2 + 2/3 और y इक्वल टू -√2 + 2/3. The roots are व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. Now see the next example. 5x² equal to 4x + 7. थोडं रिअरेंज करूया. 5x² - 4x फाईव्हचं कोएफिशिएंट 1 पाहिजे x²चा. डिवाइड बोथ ईच टर्म बाय 5. लास्ट टर्म फाइंड आउट करायची आपल्याला. कोएफिशिएंट ऑफ मिडल टर्म डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर LT इज इक्वल टू 4/5 डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर
Therefore LT is equal to 4/5 into 1/2 bracket square. Therefore LT is equal to 2 ने डिवाइड करा 4 ला 2/5 bracket square. Therefore LT equal to 4/25. 4/25 ॲड करा, सबस्ट्रॅक्ट करा. माइनस 4/25 प्लस 7/5 इज इक्वल टू 0. एक्स मिडल टर्म मायनस म्हणून मायनस, याचा स्क्वेअर रूट 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता डिनॉमिनेटर 5 आहे तो 25 करायचं आहे, म्हणजे 5ने मल्टिपल करावं लागेल. 4/25 प्लस 35/25 इज इक्वल टू 0. एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर. डिनॉमिनेटर सारखा न्यूमरेटरची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन काय असेल ते इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर सबस्ट्रॅक्शन केलं तर प्लस 31/25. ती टर्म निगेटिव्ह आहेत, म्हणजे प्लस 31/25 तिकडे त्यांना मायनस होणार आहे. तिथे ती प्लस तिकडे निगेटिव्ह होऊच शकत नाही, कारण तो +7 इकडे त्यांना मायनस व्हायला पाहिजे होता. ते दोन्ही ठिकाणी मायनस साईन होईल. इकडे परत प्लस ऐवजी मायनस होईल. हा +35 तो सुद्धा मायनस होईल आणि इथे -4 -35 आणि मग दोघांची ॲडिशन -39 येईल तिथे. कारण परत इमेजनरी नंबर येतो. जर मायनस रूट काढायचा असेल निगेटिव्ह टर्मचा तर तो इमेजनरी येतो. -39/25 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 39/25. तो नेहमी ज्याचा रूट काढायचा तो नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. तर परफेक्ट स्क्वेअर नाही आहे आणि 25 5चा आहे, म्हणजे रूट प्लस मायनस रूट 39/5. 2/5 इज इक्वल टू रूट 39/5 और एक्स मायनस 2/5 इक्वल टू मायनस रूट 39/5. ॲड करा तिकडे. डिनॉमिनेटर सारखा आहे, न्यूमरेटरची ॲडिशन रूट 39 प्लस 2/5 और माइनस रूट 39/5 प्लस 2/5 और x इक्वल टू माइनस रूट 39 प्लस 2/5. द रूट्स आर व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या.